नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू ठमके फॅमिली युरोप. आणि आज आम्ही आलेलो आहोत प्राग मध्ये. रोटेटिंग हेड. आणि माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल चार्ल्स ब्रिज, त्याच्यावरती आता आम्ही जाणार आहोत आणि तुम्हाला दाखवतो की प्राग कसं दिसतंय. मंडळी, तुम्हाला माहितीच असेल की बॉलिवूडमध्ये सुद्धा प्रागची भरपूर क्रेज आहे. बऱ्याचशा मूवीचं शूटिंग इथे झालेलं आहे. शाहरुख खानच्या मूवीचं शूटिंग इकडे झालेलं आहे आणि या चार्ल्स ब्रिजवरती सुद्धा शूटिंग झालेलं आहे. त्यामुळे सगळ्यात आधी मी तुम्हाला चार्ल्स ब्रिज दाखवणार आहे, ज्याचा हा गेट आहे. गेटच्या आतमध्ये जातोच आहे, पण इकडे बघा मला काय दिसलंय. क्यूट असं डक्सचं दुकान आहे आणि वाव, किती मस्त दिसत आहे ते छोटे छोटेसे. प्राग शहरामध्ये आल्यापासून आम्ही 1700-1800च्या काळामध्ये आलो असं सतत वाटतंय. आणि ते का वाटतंय हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत कळेल. युरोपमध्ये फिरताना तुम्ही एक गोष्ट कायम नोटीस कराल की इकडचे बरेचसे जे ब्रिज आहेत किंवा रस्ते आहेत ते असे छोट्या छोट्या दगडांपासूनच बनवलेले आहेत आणि अजिबातच त्यांचं डांबरीकरण करण्यात आलेलं नाही आहे. जगातील सर्वात सुंदर आणि ऐतिहासिक पुलांपैकी एक पूल म्हणजे चार्ल्स ब्रिज. हा एक नुसता पूल नाहीये, तर हा एक जिवंत इतिहास आहे. कारण 13व्या शतकात राजा चार्ल्स चौथाने हा पूल बांधायला सुरुवात केली होती आणि या पुलावर दोन्ही बाजूला 30 सुंदर अशा ऐतिहासिक मूर्त्या सुद्धा आहेत. आणि खरं सांगायचं म्हणजे बॉलिवूड प्रेमींसाठी रणबीर कपूरचा रॉकस्टार असू दे, शाहरुख खानचा जब हॅरी मेट सेजल असू दे, या सगळ्या पिक्चरची जी शूटिंग आहे ती या ठिकाणी सुद्धा झालेली आहे. तिकडूनच आता आम्ही आलेलो आहोत आणि या साईडला पूर्ण असा मोठा ब्रिज आहे आणि तो इतका सुंदर दिसतो आणि खूपच गर्दी आहे. ॲक्च्युली अनएक्सपेक्टेडली आम्हाला वाटलं नव्हतं की प्रागमध्ये सुद्धा इतकी लोक फिरायला येतात, पण त्याचं कारण कळलं की इतकं सुंदर शहर आहे. जसं मी म्हटलं की 13व्या शतकामध्ये हा ब्रिज बांधायला सुरुवात केली, तर असं म्हटलं जातं की त्या काळामध्ये हा ब्रिज मजबूत बनवण्यासाठी सिमेंटमध्ये अंडी सुद्धा मिसळण्यात आली होती. आणि पुलाचा पाया बांधण्याची जी तारीख ठरवली होती ना, ती सुद्धा न्यूमरोलॉजीने काढली होती असं सुद्धा मी कुठेतरी वाचलं. या पुलाच्या एका बाजूला शहर वसलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला नदी. तर आता आम्ही इथे उभे आहोत आणि इथे ना एक स्टॅच्यू आहे आणि त्या स्टॅच्यूवरती ना लोक हाताने घासतात. आणि का घासतात त्याचं कारण तुम्हाला सांगते, थांबा जरा. रडण्याला नाही जायचं. सेंट जॉन नेपोमुक यांची ही मूर्ती आहे, स्टॅच्यू आहे आणि त्याच्या खाली जे 2 दगड आहेत ते सोन्याचे आहेत असं मला तरी वाटतं. आणि त्याच्यावरती घासलत ना की तुमचं नशीब उघडतं आणि तुम्ही प्रागला पुन्हा येता असं इकडे म्हटलं जातं. इकडचे ढग सुद्धा किती सुंदर दिसतात ते बघा आणि एकदम खाली आल्यासारखे वाटतात. इतका सुंदर ब्रिज आहे हा आणि लोक प्रत्येक मूर्तीजवळ जातात, त्याच्याबद्दल माहिती वाचतात, फोटो काढतात आणि खरंच या ब्रिजवर खूप सुंदर फोटो येतात. क्रिसमसमधला या ब्रिजवरचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होतो. त्याच्यामध्ये सॅन्टा क्लॉज येतो, इथल्या ब्रिजवरच्या एका दिव्याची लाईट ऑन करतो आणि संपूर्ण प्राग शहर त्यामुळे प्रज्वलित होतं. खूप मस्त वाटतं ते सुद्धा बघायला. सगळे सोवेनियर शॉप आहे तिकडे. या सिटी सेंटरमधल्या सगळ्या ज्या बिल्डिंग्स आहेत त्या किती जुन्या आर्किटेक्चरच्या आहेत बघा. आणि त्यामध्ये हे असे शॉप्स आहेत, हे इतकं आपल्याला एकदम जुन्या काळामध्ये घेऊन जातं. खूप सुंदर वाटतं आणि हे सगळं बघायला. आणि प्रत्येक बिल्डिंगचा जो कलर आहे ना तो सुद्धा किती युनिक आहे, वेगळा आहे आणि त्या बघायला इतक्या मस्त वाटतात.
आणि आत्ता आम्ही चाललेलो आहोत सिटी सेंटरमध्ये. समोर तुम्हाला दिसतो एक मोठा चौक आहे, पण त्या चौकात जायच्या आधी ना इकडे आम्हाला खूपच लोक दिसत आहेत, गर्दी करून उभी आहेत. नक्की ते काय शोधत आहेत ते बघूया, कशासाठी इतकी गर्दी झाली आहे. आणि हा आहे प्रागचा भला मोठा स्क्वेअर. आणि हा इकडे ॲस्ट्रॉनॉमिकल क्लॉक आहे आणि किती गर्दी आहे बघा त्याला बघायला. इकडे युरोपमध्ये कुठेही तुम्हाला फिरायचं असेल ना तर नेहमी त्याचं सिटी सेंटर बघायचं, कारण त्या सिटी सेंटरच्या आजूबाजूलाच काही ना काहीतरी अट्रॅक्शन्स असतात आणि जी तुमची इटर्नरी पूर्ण करतात. आणि इथे सुद्धा तेच आहे बघा, समोर भला मोठा स्क्वेअर आहे आणि त्या स्क्वेअरच्याच इथे हे ॲस्ट्रॉनॉमिकल क्लॉक आहे. आणि हे खूप ऐतिहासिक क्लॉक आहे जे अजूनही चालू आहे आणि म्हणून हे क्लॉक बघण्यासाठी इथे आता इतकी गर्दी झालेली आहे. दर तासाला हे एक घड्याळ वाजतं आणि त्या खिडकीतून घड्याळाच्या एक एक मूर्ती बाहेर येते आणि ती पाहण्यासाठी ही सगळी लोक इतकी गर्दी जमलेली आहे. तर हे ओल्ड टाउन स्क्वेअर आहे आणि इथल्या पण इमारती आहेत त्या बघा किती सुंदर दिसतात आणि खरंच इतकं फोटोजेनिक आहे हे प्राग शहर. मला खूपच आवडलंय. असे अधूनमधून पण रस्ते तिकडे मध्येच बिल्डिंग खाली आहे ना. किती मोठा बटरफ्लाय लावलाय बघा. एक शॉपिंग सेंटर आहे आणि त्याच्या बाहेर हा मोठा बटरफ्लाय यांनी लावून ठेवलेला आहे. रोटेट होतोय की नाही तर. मंडळी, प्रागच्या आधुनिक आश्चर्यांपैकी अजून एक अद्भुत कलाकृती म्हणजे हे फिरणारं डोकं म्हणजे रोटेटिंग हेड. आणि हे शिल्प प्रागचे प्रसिद्ध लेखक फ्रान्स काफ्का यांचं आहे. हे केवळ एक शिल्प नाही तर हा एक तंत्रज्ञानाचा चमत्कार आहे. म्हणजे हे पूर्ण जे शिल्प आहे ते 42 लेयर्समध्ये बनलेलं आहे आणि याचं एकूण वजन 39 टन आहे. आणि हे सर्व थर जे आहेत ते स्वतंत्रपणे फिरतात आणि दर तासाला काही मिनटं म्हणजे ऑलमोस्ट 15 मिनटं मला असं वाटतं एकत्र येऊन हे फ्रान्स काफ्का यांचा चेहरा पूर्ण करतात. आणि हे इतकं बघायला मस्त वाटतं. इन्स्टावर वगैरे हे काफ्का रोटेटिंग हेड खूपच फेमस आहे आणि त्यामुळे आम्ही याच्या आधीपासून इकडे खूप लोक उभी होती आणि बराच वेळ आम्हाला सुद्धा उभं राहावं लागलं. रोटेटिंग हेड, रोटेटिंग हेड. प्रागमधलं पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे ना ते खूपच स्वस्त आहे, कारण की 3 दिवसाचा पब्लिक ट्रान्सपोर्टचा ट्रॅम, बस, मेट्रोचा पास आम्हाला 15 युरोला मिळालेला आहे. आणि शरण्या तर पूर्णपणे फ्री आहे, कारण 15 वर्षांची मुलं इथे फ्री प्रवास करू शकतात. प्राग फक्त जुन्या इमारतींचं शहर नाही आहे, तर इथे मॉडर्न आर्किटेक्चरचा एक अद्भुत नमुनाही तुम्हाला पाहायला मिळतो. याला म्हणतात डान्सिंग हाऊस. हो, 2 डान्सर्स एकमेकांच्या हातात हात धरून डान्स करतायत असं या इमारतीचं डिझाईन आहे. ते डान्सिंग हाऊस फेमस जरी असला ना तरी सुद्धा ह्या आजूबाजूच्या बिल्डिंग्स किती सुंदर आहेत ते बघा. आणि या सगळ्याच्या समोर एक मस्त नदी आहे आणि त्या नदीच्या बाजूला तुम्ही वॉक करू शकता. युरोपमधली लोक कुठल्या गोष्टीला अट्रॅक्शन बनवतील याचा काही नेम नाही. आणि तशीच ही सुद्धा गोष्ट आहे, कारण आपल्या मुंबईमध्ये आपण हजारो गल्ल्या बघतो ज्या इतक्या छोट्या छोट्या असतात, पण इथल्या एका गल्लीमध्ये या लोकांनी सिग्नल लावलेला आहे. हो, लिटरली. हा बघा, ग्रीन सिग्नल झाला की जायचं असं आहे. आणि किती छोटीशी जागा आहे. तुम्ही म्हणाल की अरे आपल्याकडे तर आपण हे रोजच बघतो, इतक्या छोट्या छोट्या गल्ल्या तर आपल्याकडे असतातच, तर इथे सुद्धा आहे. पण या लोकांनी त्याची सुद्धा बघा अट्रॅक्शन बनवून टाकले. या छोट्याशा गल्लीमध्ये सिग्नल लावलाय आणि एकीकडूनच जायला याला रस्ता आहे. आणि याच्या पुढे ना एक रेस्टॉरंट आहे आणि त्या रेस्टॉरंट जाण्यासाठी खास सोय केलेली आहे.
हे बघा, इकडून नो एक्झिट हिअर असं दिलेलं आहे आणि ही एवढीशी गल्ली आहे. इकडची लोक किती बिनधास्त आहेत बघा, काय कॉपी करतात बघा. चार्ल्स ब्रिज आणि त्याच्या आजूबाजूला जे काही अट्रॅक्शन्स होते ते सगळे आमचे आता फिरून झालेले आहेत. चार्ल्स ब्रिजवरून मगाशी मला हे ठिकाण दिसत होतं म्हणून मी तिकडे आले. तिकडे छोटे छोटे असे स्टॉल लावलेले आहेत, खाण्याचे स्टॉल्स. हॉट वाईन, रेड वाईन, ब्लूबेरी हनी वाईन्स, हॉट स्ट्रॉबेरी वाईन, किती प्रकार आहेत फक्त वाईनचे. मंडळी, चार्ल्स ब्रिजवरून थोडंसं पुढे आलं ना की तुम्ही पोहोचता या एका कलरफुल अशा वॉलकडे. तर इतकी रंगीबिरंगी वॉल आहे, पण ही फक्त एक भिंत नाही आहे, तर ही एक शांतता आणि स्वातंत्र्याचं प्रतीक आहे. 1980मध्ये प्रसिद्ध द बीटल्स ब्रँडचे जे गायक होते जॉन लेनन यांच्या मृत्यूनंतर स्थानिक तरुणांनी कम्युनिस्ट राजवटीविरुद्ध निषेध म्हणून या भिंतीवर त्यांची चित्र, गाण्यांचे बोल आणि शांततेचे संदेश लिहायला सुरुवात केली. तेव्हापासून ही जी भिंत आहे ती सतत बदलत राहते, कारण जगभरातून येणारे पर्यटक इथे आपले संदेश लिहत असतात. तर मी असं ऐकलं की तुम्ही सुद्धा मार्करने या भिंतीवरती तुम्हाला जर काही संदेश लिहायचा असेल तर तो लिहू शकता. फक्त तो पीसफुल असला पाहिजे आणि स्प्रे पेंटचा वापर करणं याच्यावरती अलाउड नाही आहे. तर मंडळी, सकाळी 10 वाजल्यापासून आम्ही दुपारी 4 वाजेपर्यंत खूप फिरले. आता आम्ही दमलोय, त्यामुळे हॉटेलवरती जातोय. प्रागमधलं एक मस्त व्ह्यूवालं हॉटेल आम्ही बुक केलं आहे आणि हे बघा, असा आमच्या हॉटेलच्या बाहेरचा व्ह्यू आहे. ऑलमोस्ट अर्ध शहर तरी आम्हाला दूर दूरपर्यंत इथून दिसतंय. खूपच चांगला व्ह्यू आहे इथला. हॉटेलवर गेलो, फ्रेश झालो आणि आता पुन्हा आम्ही आलेलो आहोत. संध्याकाळी 7 वाजलेले आहेत. सगळ्यात आधी तर आम्हाला सोवेनियर घ्यायचं आहे आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला इकडचं अजून एक प्रसिद्ध ठिकाण दाखवणार आहोत. कोणतीही ट्रिप सोविनियर घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही आणि सोविनियर घेणं हेच सगळ्यात डिफिकल्ट टास्क आहे असं मला वाटतं. तर मंडळी, रात्रीचे 7:30 वाजलेले आहेत आणि म्युन्सिपल लायब्ररी ऑफ प्रागच्या बाहेर आम्ही उभे आहोत आणि इकडे झालं प्रचंड गर्दी आहे. आमच्या लेकीला बुक्स वाचायला खूपच आवडतं, त्यामुळे हे जे ठिकाण होतं ते तिच्या बकेट लिस्टमध्ये होतं की मला हे पाहायचंच आहे. त्यामुळे दुपारी सुद्धा आम्ही इथे आलेलो होतो. 15-20 मिनटं आम्ही लाईन लावली, पण लाईन काही पुढे सरकत नव्हती. 1-1.5 तास जाणार होता. मग आम्ही विचार केला का आपण बाकीचे अट्रॅक्शन्स बघून येऊ आणि मग जाऊ. आता सुद्धा तुम्ही बघताय की लोक येतात, बघतात आणि पुन्हा जातात. इतकी गर्दी इथे आहे आणि अर्ध्या तासात ही लायब्ररी आता बंद होणार आहे. प्रागमध्ये अजून एक जुन्या काळातली लिफ्ट सुद्धा आहे, ती त्या समोरच्या बिल्डिंगमध्ये आहे. आम्ही दुपारी तिकडे गेलो होतो, पण मे बी ती लिफ्ट बंद होती, त्यामुळे आम्हाला आतमध्ये नाही जाता आलं. त्याने आपला होईल काय? जाऊन होईल ना आपला. मंडळी, फायनली आम्ही आतमध्ये आलेलो आहोत आणि हे आहे ते इन्फिनिटी बुक टॉवर, ज्यामध्ये हजारो बुक्सचा वापर करून एकमेकांवरती बुक्स ठेवून त्यांनी हा असा पूर्ण इन्फिनिटी टॉवर बनवलेला आहे. आणि इतके सारे बुक्स ह्याच्यामध्ये आहेत. 1998 पासून काहीतरी हा टॉवर इथे उभा आहे आणि हा बघायला लाखो टुरिस्ट इथे येतात. स्लोवाक कलाकार मातेज क्रेन यांनी हा टॉवर इथे उभारलेला आहे. 8000 पुस्तकांचा वापर यासाठी केलेला आहे. याच्या खाली आणि वर आरसे लावलेले आहेत, त्यामुळे तो इन्फिनिटीचा भास आपल्याला होतो. ज्ञानाला कशाचीही सीमा नसते असं यातून यांना दर्शवायचं आहे. आणि एकदम रिअल पुस्तकांनी वापरलेली आहेत, त्यामुळे बघू शकता तुम्ही इथे सगळं पुस्तकांची नावं पण आपण वाचू शकतो. इतकं भारी हे काम आहे. आणि ही जी लायब्ररी आहे ती व्हिजिट करणं एकदम फ्री आहे. मंडळी, प्राग हे शहर तुम्ही अगदी 2 ते 3 दिवसामध्ये आरामात फिरू शकता आणि आम्ही सुद्धा एका दिवसात एक्सप्लोर केलं, कारण की आम्ही इथे आल्यापासून आजारी पडलो होतो आणि आत्ता जवळजवळ 5 डिग्री टेम्परेचर आहे. त्यामध्ये इथे आजारी असताना फिरणं अशक्य होतं, म्हणून आमचे 2-3 दिवस तर मिस झाले आणि आज शेवटचा दिवस आहे म्हणून आम्ही पूर्ण दिवसभर आज फिरलो. किती कूल रेस्टॉरंट आहे. प्रागमधलं खाण्याचं एक मोठं अट्रॅक्शन आहे, ते म्हणजे हा चिमणी केक आणि तोच खायला आता आम्ही आलेलो आहोत. चिमणी केक म्हणजे मला खूप आश्चर्य वाटलं होतं की काय असतो, म्हणजे काय प्रकार आहे हा. आणि मग आत्ता मी या दुकानात आले तेव्हा मला समजते की चिमणी केक म्हणजे जो खालचा कोन असतो ना
त्याला चिमणी म्हणतात आणि तो अशा प्रकारे हे लोक इथे बनवतात बघा. थँक्यू. तर अशी बरीचशी दुकानं तुम्हाला इथे मिळतील आणि हे बनवतात ते बघायला सुद्धा खूपच मजा येते, म्हणून मी इकडे उभी राहिली थोडा वेळ. आहे आईस्क्रीम आहे आणि ते म्हणतात त्याला चिमणी केक, म्हणजे स्कार्फला पण लागला. थंडी आहे, किती आहे, 4-5 डिग्री टेम्परेचर आहे आणि आम्ही आईस्क्रीम खातो. शरण्या आधी नको नको म्हणत होती आणि आता आईस्क्रीम खाते ती. बट मजा आहे, काहीतरी वेगळं आहे. Well, it's the same ice cream. ट्रेडिशनल चिमणी केक. दुपारी जो आपण बटरफ्लाय बघितला होता तो सुद्धा आता किती सुंदर दिसतोय ते बघा. आणि प्रागमध्ये खूप सारे शॉपिंग मॉल्स आहेत आणि नेदरलँड्सच्या मानाने प्राग खूप स्वस्त सुद्धा आहे. जर माझ्याकडे वेळ असता तर मात्र मी इकडे शॉपिंग सुद्धा भरपूर केली असती, पण आत्ता मात्र आम्ही चाललेलो आहोत पुन्हा आमच्या हॉटेलकडे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट करून सांगा. आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आम्ही नवनवीन असेच व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे ऑसम. बाय बाय.